श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या शाळीग्राम शिळेबद्दल माहिती घेणार आहोत. शाळीग्राम म्हणजे काय, तो कुठे आढळतो, त्याचे किती प्रकार आहेत आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. हा व्हिडिओ खूप माहितीस्पद आहे. कमी वेळेत मी खूप सारी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे. हा आवाज माझा आहे व हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या शाळीग्रामची माहिती आहे. तर लगेच आपण नवीन असाल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग आपल्या चॅनल @स्वामी-3131 या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. शाळीग्राम म्हणजे काय? ही एक पवित्र काळ्या रंगाच्या दगडी शिळा आहे, जी प्रामुख्याने नेपाळमधील गडकी नदीच्या परिसरात आढळते. वैष्णव परंपरेनुसार शाळीग्रामला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. या शिळेवर नैसर्गिकरित्या आढळणारी चक्रासारखी चिन्हे विशेष मानली जातात. शाळीग्रामचे धार्मिक महत्त्व पाहण्यास गेलो तर भगवान विष्णूंची पूजा शाळीग्रामच्या रूपात केली जाते. अनेक घरांमध्ये शाळीग्रामची नियमित पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये शाळीग्राम पूजेचे महत्त्व सांगितले आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार शाळीग्राम घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. फायदे पाहायला गेल्यास तर बघा, घरात शाळीग्राम असेल तर घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. असे मानले जाते भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. नियमित पूजा केल्याने मनाला समाधान आणि आध्यात्मिक आधार मिळतो. घरातील धार्मिक वातावरण वाढते. भक्ती, ध्यान व साधनेत एकाग्रता वाढण्यास मदत होते. आता या शाळीग्रामचे प्रमुख प्रकार पाहायला गेलं तर सुदर्शन शाळीग्राम. आता सुदर्शन शाळीग्राम जो आहे यावर चक्रासारखी चिन्हे दिसतात. भगवान विष्णूंचा सुदर्शन चक्राचे प्रतीक मानले जातं, जो सुदर्शन शाळीग्राम असतो तो. त्याच्यानंतरचा आहे तो लक्ष्मीनारायण शाळीग्राम. हा विष्णू आणि माता लक्ष्मी स्वरूप मानले जातो. घरातील सुख समृद्धी पूजेमध्ये त्याचा वापर केला जातो. आणि तिसरा आहे तो नरसिंह शाळीग्राम. भगवान नरसिंहाचे प्रतीक मानले जातो. जो तिसरा आहे नरसिंह शाळीग्राम आहे तो खूप शक्ती आणि संरक्षणाचे स्वरूप मानले जाते. त्यानंतर चौथा आहे तो वामन शाळीग्राम. हा भगवान विष्णूंच्या वामन अवताराशी संबंधित मानला जातो. आणि त्यानंतरचा पाचवा जो आहे तो वराह शाळीग्राम. अशा प्रकारे हे प्रकार आहेत. नेहमी शाळीग्रामची पूजा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे, स्वच्छ त्याला करावे आणि त्याच्यावर नेहमी तुळशीपत्र अर्पण करावे, कारण विष्णूचा अवतार आहे आणि विष्णू मंत्र किंवा नामस्मरण करावे. श्रद्धा आणि स्वच्छता, स्वच्छ मनाने पूजा करावी. नेहमी शाळीग्रामला देवघरात ठेवताना भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे देवघरात त्याची स्थापना करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. नेहमी स्वच्छ व पवित्र जागी शाळीग्रामची स्थापना करावी. शक्य असल्यास देवघराच्या मध्यभागी किंवा विष्णू लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवावा शाळीग्राम. त्यानंतर शाळीग्रामला जमिनीवर थेट ठेवू नका. आपण आपलं देवघर आहे त्याच्यामध्ये जर आपण असंच कापड वगैरे अंथरलेलं आहे, परंतु तुम्ही तसंच ठेवता, जसं आपण दुसरे देव वगैरे ठेवतो तसं करायचं नाही, थेट ठेवू नये. त्यासाठी चांदी किंवा तांबे किंवा पितळाची जी वाटी असते, पाट असतो, तो बनवायचा आणि त्याच्यावरच शाळीग्राम ठेवायचा, कारण त्याचे पण खूप महत्त्व आहे. म्हणून या गोष्टी टाळाव्यात. आता टाळायच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कोणत्या? शाळीग्रामला अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये, तिथे खूप घाण आहे अशा ठिकाणी ठेवू नये. त्यावर पाय लागू नये याची काळजी घ्यायची आहे. पूजा करणे शक्य नसेल तर श्रद्धेने नामस्मरण करावे.
धार्मिक मान्यतेनुसार घरात शाळीग्राम ठेवण्यासाठी श्रद्धा आणि नियमित पूजा महत्त्वाची मानली जाते. परंपरामध्ये एक शाळीग्राम ठेवायलाही विशेष महत्त्व दिले जाते. शाळीग्रामची पूजा ही नेहमी गुरुवारीच्या दिवशी करावी. शाळीग्रामला स्नान घालून तुळशीपत्र अर्पण करावे शुभ मानले जाते. त्याचबरोबर एकादशी, कार्तिकी महिना, देवउठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी अशा प्रकारे अशा वेळी आपण शाळीग्रामची पूजा करू शकतो. त्याच्यावर तुळशीपत्रसुद्धा वाहू शकतो. अशा प्रकारे शाळीग्राम म्हणजे काय, त्याची थोडक्यात संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्याचे महत्त्व काय, प्रकार किती आहेत, पूजा कशी करावी, कोणत्या दिवशी करावी आणि त्याच्यासाठीचे कोणते मंत्र म्हणायचे याच्याबद्दलची मी तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दलची जर माहिती हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, तर मी अजून याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला तसं तर या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला, मी माझ्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आवाज आहे तो माझा स्वतःचा आहे. मी काही कुठून क्लिप घेतलेली नाही, कोणाचा वॉईस घेतलेला नाही. हा खुद्द माझा हा वॉईस आहे. अशा प्रकारे आपल्या या चॅनलला @स्वामी-3131 या चॅनलला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. अशा प्रकारे कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.